तो साकेत मध्येच कुठून कडमडला काय माहिती. त्यांना पुन्हा आर्याला सावध करण्याचा प्रयत्न केला तर हा माझ्यावर लक्ष ठेवणार. त्याआधीच त्या साकेतचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल. गोपाळ, थांब माधुरी, थांब. तिकडे काय बघतोयस? पप्पा नाहीयेत दुकानात, ते पत्रिका वाटायला गेलेत. गोपाळ, माझी 2 दिवसावर हळद आहे. अरे वा, चांगलं आहे की. शुभेच्छा तुला. काय? अरे काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? शुभेच्छा काय देतोयस? तुम्हाला सांग, तुम्हाला कधी पळून नेणारच म्हणजे मला तशी तयारी करायला. माधुरी तू ना, माधुरी तुला काही येड लागलंय का ग? तुला 1000 वेळा सांगितलं ना दुकानाच्या बाहेर येत नको जाऊ. कुणी ऐकलं म्हणजे किती महागात पडेल ते आपल्याला. आणि हे बघ, मी काय तुला पळून नेणार नाही. काय? अगं म्हणजे आपण दोघं पळून जाणार आहे ना. हा, तीच ती. पण आपण कधी जाणार आहे ते तरी सांग ना. योग्य वेळ आली की सगळं सांगतो तुला. पण बाई, परत दुकानात नको येत जाऊ. कुणी बघितलं ऐकलं किती महागात पडेल. आधीच पक्या मामाला संशय आलाय. अजून 2-4 वेळा जर का दुकानात बघितलं ना तर वाट लागेल आपली. ठीक आहे, जाते मी. पण आधी मला सांग, तू मला कधी भेटणार आहेस आणि तुझा प्लॅन काय ते सांग ना, म्हणजे मला तशी तयारी करायला. भेट आज रात्री भेट. हाच रात्री? नक्की? ठीक आहे, जाते मी. यू? आय लव्ह यू. ही पोरगी डोक्यात चालली आहे. त्या जामकरनं उगाच वाचवलं हिला. जामकर कुठे आहे? सकाळपासून गावात कुठेच नाही दिसला. काय करत असेल तो? माझ्या विरोधात काही पुरावे गोळा करत असेल का? फुलात्या, फुलात्या. माधुरी, अगं तू कशी काय ग इथं? वय ग माधुरी, तुला काय तुझी फुलं आत्याच दिसती वय ग? मी नाही का तुझी आत्या? आता हायस की? आहे ना. ये बस वय बस. बघू बाई, लगीन ठरल्यापासून चेहरा तर लयच खुललाय काय तुझा. मग आता सगळं माझ्या मनासारखं होतंय ना. पण सगळे जेव्हा लग्न कर म्हणत होते तेव्हा तर म्हणत होतीस की काय बी मनासारखं नाही म्हणून. पण आता होतंय ना. श्यामी, आता होतंय ना. ग बस. मग माधुरी, कशी चालली आहे लग्नाची तयारी? मस्त चालली. 2 दिवसावरती हळद आहे, त्याचं आमंत्रण द्यायला आली. सगळ्यांनी यायचं बर का. लाले, अगं मी येणारच की. मीच तुला सजवणार आहे. वय आता तूच माझी करवलीस. ऐक की, मला लग्नाची शॉपिंग करायची, तर माझ्यावर येतीस का ग? हे ठेवून येते, थांब. माधुरी, तू बस, मी चहा घेऊन येते तुला. आत्या मी आणते. नको शामी, मी घेऊन येते, बस. येडी आहे काय ग तू माधुरी? कुणाला बी नेते का शॉपिंगला? तिला काय आवड निवड आहे तवा? गोपाळशी लग्न करायचं म्हणून स्वतःला पेटून घेत होती. ही तर हिची आवड. मग काय वाईट आहे त्यात? लाखात एक आहे गोपाळ, आणि त्याच्यासारखा नवरा मिळाला नशीब लागतं. माधुरी, मी सांगत होते का गोपाळ सारखा नवरा मिळाला नशीब लागतं म्हणून. हो? घे चहा घे घे. माधुरी, बाकीच्यांच्या बोलण्याकडे इथं ध्यान नका देऊस. तू मला सांग, तुला लग्नात काय पाहिजे? काय घेऊ मी तुला? अगात्या, काहीच नको घेऊस. कशाला उगाच खर्च करतेस आणि असं बी तुझा खर्च वाया जाईल. म्हणजे कशाला अगं खर्च करत बसतेस? नकोय मला काय. श्यामलताई, तुम्ही येताय का? होय चल. आत्या, किचन मध्ये जे काही काम असेल ना ते तुम्ही करून घ्या. सोडा, काही गरज नाही कुठं जायची. घरात मस्त कामं पडलीये. आणि तसं बी सगळ्यांनी पायाला बिंगऱ्या बांधल्या, तर घरातली कामं कोण करणार आहे वय ग? बाई, हित सकाळपासून काम करून करून पायाचं तुकडं पडलं माझ्या. एकटी काय काय करायचं ग मी? आत्या, तुम्हाला बसून म्हणायचंय का? वतिकात
माधुरी सॉरी हा, मी घरातली कामं करते. आत्याबाई येते मी आणि सगळी कामं केलेत मी. येते हा. चल ग. या जाऊ. साहेब अहो एक रक्ताचा डाग सापडना, आता कसा शोधायचा पुरावा? हे रक्ताचं फार चुकतं बुवा. ते रक्ताला कळलं पाहिजे. पोलीस आलेत, आपल्याला शोधतायत, आपण स्वतःहून समोर यावं, म्हणावं नमस्कार पोलीस महाशय, मी रक्त थोडा पातळ आहे पण चालेल का तुम्हाला, असं पाहिजे तुम्हाला. नाही साहेब अहो तसं नाही, पुरावा शोधावा लागतो सुधाकर. मला असं म्हणायचं की असा कसा मिळणार पुरावा? फॉरेन्सिक वाल्याला बोलवा. फॉरेन्सिक वाले का? त्यांचं रक्ताचं नातं आहे. हो हो पण साहेब फॉरेन्सिक वाल्यांना असं कसं बोलवणार आपण? रसायनशास्त्राचं कोणी आहे का प्राध्यापक ओळखीचा? माझ्या नाही, या पोपटाच्या. नाही साहेब, गावात कुणीच नाही. हा तालुक्याच्या कॉलेजमध्ये एक जण आहेत. कॉलेजचं नाव? कमलाकर भोसले इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. चांगलं कॉलेज आहे साहेब. अहो तिकडे जायचं काय आता? हा साहेब माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. का काय कोणाची वाट बघते? आपाची वाट बघते काय? अरे अप्पांची नाही र, लालीची वाट बघायला लागली. दुपारच्याला ते दोघी गेल्यात माधुरीच्या लग्नाची खरेदी करायला. आता अंधार पडला तरी घरी आल्या नाहीत र त्या. त्या मूर्ख माधुरने लाली समोर तोंड उघडायला नको म्हणजे झालं. अरे असं उभा काय राहिलायस नुसता? जा ना त्या दोघीसनी बघून ये जा. कुठं राहिलेत ते? काय ग एवढा उशीर लागतोय बाई का दोघीसनी? हा आत्याबाई, खरेदी करता करता वेळ कसा निघून गेला ना कळलंच नाही. अहो आम्ही हिच्या लग्नाच्या शॉपिंग साठी गेलो होतो. भारी आहे की, चांगलीच मैत्री जमली दोघींची. बाई दुपारपासून शॉपिंगला गेले. अरे आणलंय का एवढं दाखवा की, आलं पटकन. दे. हा हा बघू बघू या. आज रात्री भेटायचं ना आपण? सांग ना. माधुरी निघ बरं आहेत ना? नाही, आधी मला सांग आपण रात्री कुठं भेटायचं? घराच्या बाहेर भेटायची काय गरज आहे? जे काय बोलायचं ते इथंच बोला की.